श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या जातकांनो, येणाऱ्या अमावस्येपूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही या दोन चुका टाळल्या नाहीत तर आज मी सांगणार असलेली 5 गुपितं तुमच्या काहीच कामाची राहणार नाहीत. त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. कोणताही ज्योतिषीय तुम्हाला ही गुपित सांगणार नाही आणि त्या 2 चुका कोणत्या आहेत हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या आयुष्यात आता असा काळ सुरू होत आहे जिथे तुमचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती वेळ आता अगदी जवळ आली आहे. तुमच्यावर चालत आलेले वाईट दिवस आता संपण्याच्या मार्गावर आहेत आणि एक चांगला काळ तुमच्या दारात उभा आहे. तुम्ही भूतकाळात अतोनात कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, पण तरीही योग्य ते फळ मिळत नव्हते. सतत कुठेतरी अडथळा येत होता, काम होता होता थांबत होती. पण आता ती सगळी संकटं कायमची दूर होणार आहेत. पहिले गुपित आहे ते म्हणजे पैशाबद्दलचं, जे तुम्हाला थक्क करून सोडेल. कित्येक दिवसांपासून अडकलेले तुमचे पैसे, ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती, ते अचानक तुम्हाला परत मिळणार आहेत. तुम्ही कोणाला उधार दिलेले पैसे असतील किंवा कोर्ट कचेरीत अडकलेले जुने व्यवहार असतील, तर तिथे आता तुमच्या बाजूने निर्णय लागून सर्व पैसे हातात येतील. अनअपेक्षित धनलाभाचा एक मोठा योग तुमच्या आयुष्यात येतोय, ज्याने तुमची पैशांची सगळी अडचण दूर होईल आणि तुमचे बँक बॅलन्स वाढेल. एखाद्या जुन्या मालमत्तेतून किंवा वारसा हक्कातून तुम्हाला असा मोठा आर्थिक फायदा होईल ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. या पैशामुळे तुमच्या डोक्यावरील जुने कर्ज किंवा उधारी पूर्णपणे फेडण्यास तुम्हाला मोठी मदत होणार आहे. तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल आणि भविष्याची चिंता कायमची मिटेल. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या पैशामधून तुम्ही तुमच्या मनाला आवडणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करू शकाल. जे स्वप्न तुम्ही पैशाअभावी दाबून ठेवले होते, जसे की स्वतःचे घर, नवीन गाडी, सोन्याचे दागिने किंवा नवीन कपडे, या सगळ्या वस्तू आता तुम्ही स्वतःच्या मेहनतीने सहज विकत घ्याल. घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमचे मन तृप्त होईल आणि आयुष्यात एक वेगळं समाधान मिळेल. दुसरे गुपित आहे तुमच्या शत्रूबद्दल आणि तुमच्या विरोधात कट रचणाऱ्या लोकांबद्दल. जे लोक आजपर्यंत तुमच्यावर खोटे आरोप करत होते, तुमची समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न करत होते, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याकडे येतील आणि तुमची माफी मागतील. तुमच्या पाठीमागे वाईट करणाऱ्यांना आता त्यांच्या कर्माची फळं मिळायला सुरुवात झाली आहे. त्यांची प्रत्येक खेळी आता त्यांच्यावरच उलटणार आहे आणि तुम्ही किती खरे आहात हे सर्वांसमोर सिद्ध होणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा एवढी वाढेल की कालपर्यंत तुमचे नाव खराब करणारेच आज तुमचे कौतुक करताना दिसतील. तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमचा प्रभाव आता एवढा वाढेल की विरोधक तुमच्यासमोर उभे राहण्याची हिंमत करणार नाहीत. आता तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देत बसावे लागणार नाही, कारण वेळ स्वतः तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध करेल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले होते तेच लोक आता तुमच्या सल्ल्यासाठी रांगेत उभे राहतील. तुमचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास इतका उंचावेल की तुम्ही समाजात छाती ठोकून आणि अभिमानाने जगाल. तिसरे गुपित आहे तुमच्या नात्यांबद्दल, जे थेट तुमच्या मनाला स्पर्श करेल. जर तुम्ही अविवाहित असाल आणि चांगल्या जोडीदारांच्या शोधात असाल तर आता तुमच्या आयुष्यात अगदी योग्य, समजूतदार आणि मनासारखा जोडीदार येणार आहे. किंवा जर तुमच्या एखाद्या जवळच्या नात्यात खूप जुना दुरावा आला असेल, बोलणे पूर्णपणे थांबले असेल, तर ते बिनसलेले नाते पुन्हा एकदा प्रेमाने जुळून येईल. कुटुंबातील भांडणे संपून घरात पुन्हा एकदा आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईक आणि मित्रांमधील जुने सगळे गैरसमज विसरून ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरेल. परस्पर विश्वासाची एक नवीन इमारत आता उभी राहणार आहे, ज्यामुळे तुमचे मन पूर्णपणे शांत होईल. तुमच्या घरात पुन्हा एकदा आशा पिकेल आणि सण उत्सव अगदी आनंदात साजरे होतील. एकमेकांबद्दलचा आदर इतका वाढेल की तुमचे कुटुंब सर्वांसाठी एक आदर्श बनेल. तुम्ही ज्या प्रेमासाठी आणि आपुलकीसाठी वर्षानुवर्षे तहानलेले होतात, ते अथांग प्रेम आता तुम्हाला तुमच्या माणसांकडून मिळेल. चौथे गुपित आहे तुमच्या आरोग्याबद्दल, जे ऐकून तुम्हाला स्वतःलाही विश्वास बसणार नाही. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी जुन्या आणि गंभीर आजाराने त्रस्त असाल तर आता त्यातून पूर्णपणे मोकळे होण्याची वेळ आली आहे. मानसिक ताणतणाव, डोकेदुखी किंवा हाडांच्या त्रासापासून तुम्हाला आता खूप मोठा दिलासा मिळणार आहे. औषधे लागू पडत नव्हती अशा आजारातही आता असा अचानक चमत्कारक बदल दिसेल की खुद्द डॉक्टरांनाही त्याचे प्रचंड आश्चर्य वाटेल.
तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती एवढी वाढेल की तुम्ही पुन्हा एकदा पूर्ण उत्साहाने आणि ताकदीने जगू लागाल. शरीरात एक नवी ऊर्जा धावू लागेल आणि तुम्ही नवीन जिद्दीने कामाला लागाल. रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला एक नवीन ताजेतवानेपण आणि उत्साह जाणवेल. डॉक्टरांच्या फेऱ्या आणि औषधाचा खर्च कायमचा बंद झाल्यामुळे तुमचे हजार रुपये वाचतील. तुम्ही स्वतःला इतके हलके आणि आनंदी अनुभवाल की जुने दिवस विसरून आयुष्याचा खरा आनंद घ्यायला सुरुवात कराल. आता वळूयात 5व्या आणि सर्वात मोठ्या गुपिताकडे, जे तुमचे करिअर आणि आयुष्य एका रात्रीत बदलून टाकणार आहे. तुम्ही नोकरीत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल, एक अशी मोठी संधी किंवा प्रचंड मोठी ऑफर तुमच्या दारात येणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. पदोन्नती, पगारवाढ किंवा परदेशात जाऊन काम करण्याची जुनी इच्छा आता पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांना मोठा गुंतवणूकदार किंवा फायदेशीर भागीदार मिळेल. हे 5वे गुपित तुमच्या नशिबाचे बंद दार कायमचे उघडणार आहे आणि तुमची वर्षानुवर्षीची मेहनत शेवटी फळाला येणार आहे. एका रात्रीत तुमचे नशीब असे काही पालटेल की तुमचे सर्व स्वप्न प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला दिसतील. तुमच्या कामाचे कौतुक वरिष्ठ अधिकारी आणि सर्व सहकार्याकडून केले जाईल. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे स्थान मिळेल आणि तुमचा मान वाढेल. नवीन प्रकल्पाचे नेतृत्व तुम्हाला सोपवले जाईल, ज्यामुळे तुमच्या यशाचा झेंडा सगळीकडे फडकणार आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात हात घालाल तिथे यश तुमचे पाऊल चुंबन करेल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. पण मित्रांनो, ही 5 गुपितं तेव्हाच खरी ठरतील जेव्हा तुम्ही सुरुवातीला सांगितलेल्या 2 गंभीर चुका करणे थांबवाल. पहिली चूक म्हणजे तुमच्या घरात तुटलेल्या, मोडलेल्या किंवा भेगा पडलेल्या वस्तू ठेवणे किंवा वापरणे. मग तो आरसा असो, फुटलेले भांडे असो, बंद पडलेले घड्याळ असो किंवा मोडलेले जुने फर्निचर असो. या वस्तू घरात राहिल्याने प्रचंड वाईट ऊर्जा निर्माण होते. बंद घड्याळ तुमच्या प्रगतीची वेळ थांबवते आणि फुटलेला आरसा घरात भांडणे निर्माण करतो. ही वाईट ऊर्जा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधी आणि धनला पूर्णपणे रोखून धरते. त्यामुळे आजच अशा वस्तू घरातून बाहेर काढून टाका. दुसरी चूक म्हणजे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी अचानक काही विशिष्ट आणि ओसाड ठिकाणी जाणे किंवा तिथे रेंगाळणे. उदाहरणार्थ, रात्रीच्या वेळी स्मशानभूमीच्या जवळून जाणे, अथांग सुनसान रस्त्यावरून एकटे फिरणे, जुन्या वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली उभे राहणे आणि 4 रस्त्यांच्या चौकात नको त्यावेळी थांबणे. या काळात तिथे प्रचंड नकारात्मक ऊर्जा असते, जी नकळत तुमच्यासोबत घरात येते आणि तुमच्या नशिबाला व प्रगतीला पूर्णपणे बांधून टाकते. जर कामाच्या निमित्ताने तुम्हाला अशा ठिकाणावरून जावेच लागले, तर मनात आपल्या देवाचे नाव घ्या आणि घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवूनच उंबरड्याच्या आत पाऊल टाका. आता या दोन्ही चुकांवर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे दररोज सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली किंवा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर श्रद्धेने एक दिवा लावा. गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा लावल्यानंतर तिथे 10 ते 15 मिनिटे अगदी शांत बसून ध्यान करा आणि मनात ओम नमः शिवाय किंवा तुमच्या देवाची आठवण करा. यामुळे तुमच्या घरातील व शरीरातील सर्व वाईट ऊर्जा नष्ट होईल. मनातील सर्व भीती निघून जाईल आणि चांगल्या विचारांचा प्रवाह सुरू होईल. या साध्या उपायाने तुमच्या 5 गुपितांचा पूर्ण लाभ तुम्हाला त्वरित मिळायला सुरुवात होईल आणि सर्व बिघडलेली कामं मार्गी लागतील. हे अत्यंत खास आणि पवित्र विचार मी आज तुमच्यासोबत शेअर केले आहेत, कारण मला तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीची खरी काळजी आहे. जर तुम्हाला हा संदेश आणि उपाय पूर्णपणे समजला असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये गुपित समजलं असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.